भरत गोगावले बोलतायत, आपण थेट पाहूयात. त्याला विचारा तुमचं बाल तेच ते असं नको विचार सर. हिंदीला पाहिजे, दिल्लीला पण पाहिजे. आता पडद्यामागे कोण होतं? आता एवढं सगळं काल ऐकलं आणि आता परत तेच विचारते. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आम्ही एकत्र होतो, ज्या वेळेला आघाडीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं जवळजवळ सगळ्या आमदारांना वाटत होतं. परंतु कुठे माशी शिंकली, काय शिंकली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून करता आम्हाला ते बोलावं लागलं. जर त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर हे असा विस्कळीतपणा झाला नसता, म्हणून आम्ही काल बोललो होतो. शिवसेना फुटण्याचं कारण स्त्री शक्तीचा आम्ही आदर करतो, काही त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं. आणि ज्यावेळेला उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं, म्हणून आम्ही बोलतो. उद्धव ठाकरेंना काही निर्णय घ्यायचे होते, मात्र त्यांना घेऊ दिले जात नव्हते असे तुमचं म्हणणं होतं. त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय घेण्यात आले होते. काही तसं होत होतं. मी त्यावेळेला पण सांगितलं, आजी सांगतो की आज जर एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर आमच्या वहिनी पण आहेत, त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाहीत. कधी ऐकलं त्या कुठं पाहिलं का ह्या 3 वर्षामध्ये एकाही कुठल्या बाबीमध्ये कुठंच नाही. कोणाची चर्चा तरी आहे का? ते आमची वहिनी तर कुठं राजकारणात तर कुठं आपण पाहिली पण नसाल. मग ह्या सगळ्या गोष्टीचं काही नाही काहीतरी राज असू शकतं, म्हणून आम्ही तेव्हा शिवसेनेमध्ये उठाव होण्याचं कारण रश्मी ठाकरे होतं. 100% चलो. भुजबळ असतील, भुजबळ असतील हे पण शिवसेनेच्या वाटेवर. त्यावेळेला तशी चर्चा चालू होती. काही मित्रमंडळी आमच्याबरोबर आले होते नारायण राणे साहेबांच्या संदर्भात आणि सगळी चर्चा चालू होती. पण तिथं परत माशी शिंकली आणि त्याच्यामुळे ते थांबलं गेलं. एक वजनदार नेता म्हणून नारायण राणे साहेबांकडे त्यावेळेला पाहिलं जात होतं, आपल्याला माहिती आहे. परंतु त्यावेळेला थांबवलं गेलं. राजसाहेब ठाकरे तर स्वतः ज्यावेळेला उद्धव साहेब आजारी झाले तेव्हा त्यांना लीलावतीला नेण्यापासून परत आणण्यापासून स्वतः राजसाहेब, आम्हालाही वाटलं त्यावेळेला की यांनी एकत्र यावं, पण तिथंही ते काही घडू दिलं नाही आहे. असं प्रवेश थांबले. आता सगळ्याच गोष्टी आमच्याकडनं उघडून घेत आहे का? पण शेठ तुम्ही एकीकडे आता हे सगळे खुलासे करतायत, परंतु तुमचा मित्र पक्ष असलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्याकडनं तुमच्यावरती आता सातत्याने टीका केली जाते. आनंद परांजपे जे माजी खासदार आहेत, मुख्य प्रवक्ते, ते म्हणतात की रायगडमध्ये फक्त 3 इडियट्सच सध्या त्यांचं सुरू आहे, एकमेकांवरती आरोप करतात आहेत आणि वरतून ते म्हणतात की रश्मी ठाकरे या स्वभाव गुणाने चांगल्या आहेत, मी शिवसेनेत होतो, कुटुंब वत्सल आहेत, त्यामुळे ते अशा काही करणार नाहीत असा त्यांनी दावा केला. ठीक आहे ना, आता प्रत्येकजण आपापल्यापर्यंत सांगू शकतो. तो किती जवळ होता, काय होता हे आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता काही गोष्टी अशा असतात की त्यांना जे काय टोचतंय की त्यांचं जे काय पालकमंत्री पदाला जे काय स्थगिती दिली ती त्यांच्या जिवारी लागली असेल आनंद परांजपेंच्या, असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून करता त्यांना हे काही ना काहीतरी बोलावं लागतंय. पण त्याला उत्तर आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देतील. सभापती होता, बांधकाम सभापती होता जिल्हा परिषदेमध्ये, त्यावेळेस तुमचे घोटाळे देखील काय आहेत ते आम्ही बाहेर काढू असा थेट इशारा ते करतात. 100% त्यांनी काढावं. त्यांनी आमचे घोटाळे बाहेर काढले. आत्ता सांगतो तुम्हाला, या क्षणाला जर ना राजीनामा दिला तर भरत शेठचं नाव नाही सांगणार. त्यांनी सांगावं की भरत शेठनी बांधकाम सभापती असताना काय केलंय ते त्यांनी सांगावं. का भरत शेठनी स्वतः खिशातले पैसे टाकून लोकांची कामं केली ते आम्ही सांगतो. मग एकतर जर काय त्यांनी उघड केलं तर आज तुम्हाला एवढ्या सगळ्यांसमोर सांगतो, मी माझ्या मंत्रिपदाचा आमदारकी सहित राजीनामा देतो. नाही तर त्यांनी त्या परांजपे बोलले ना, त्यांनी त्याच्या तोंडाला काळं फासल का हे त्यांनी सांगावं. चला हिंदी में ठाकरेंच्या शिवसेनेमधील निर्णयांमध्ये रश्मी ठाकरे या लुडबुड करतात. आदित्य ठाकरे यांना मवियाच्या काळामध्ये मंत्री करण्यासाठी रश्मी ठाकरे यांनीच अट्टास धरलेला होता, अशा प्रकारचा आरोप हा भरत गोगावले यांनी केलेला आहे.